नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या एपिसोडला. तर आता पाहतो की रमा काका हा एकटाच शांतपणे बसलेला असतो. इतक्यात त्या ठिकाणी इरावती आलेली असते आणि इरावती आता रमा काकाला म्हणायला लागते, हे बघ, मी तुझ्यासाठी ऑनलाईन पुस्तकं मागवली आहेत. मला माहिती आहे तुला पूर्वीपासून कविता आणि नवीन नवीन अध्याय वाचायला आवडतं. त्याबरोबर आता रमा काका इथे म्हणायला लागतो की थँक्यू. त्याबरोबर लगेचच आता इरावती म्हणते की थँक्यू आणि सॉरी हे दोन्ही शब्द ना खरं तर म्हणजे खूप साधे आहेत, जे आपण फॉर्मली कुणालाही बोलून टाकतो. त्याबरोबर लगेचच आता रमा काका तिथून उठतो आणि बाजूला उभा राहिलेला असतो. तर पुढे इरावती म्हणत असते की रमा दादा, खरं तर माझं चुकलं, मला माफ कर. म्हणजे बघ ना, मी कायमच तुझ्याबरोबर कधी बोललेच नाही. आपला बॉन्ड तेवढा कधी घट्ट झालाच नाही जेवढा माझा आणि शशीदादाचा होता. पण खरं सांगू का, यामध्ये माझीसुद्धा कधी चूक नव्हती. मला असं वाटायचं की तुला मी आवडत नाही, तू माझा राग करतोस, द्वेष करतोस, म्हणून हे असं झालं. त्याबरोबर रमा काका म्हणायला लागतो की अगं, मी झाडांमध्ये फुलांमध्ये रमणारा व्यक्ती, मी काय माणसांचा द्वेष करणार. त्याबरोबर लगेचच पुढे आता इरावती म्हणायला लागते, नाही दादा बरोबर आहे, पण काय होतं ना, त्यावेळेस माझं वयसुद्धा अल्लड होतं. त्याच्यामुळे मला हवी असलेली वस्तू मिळत गेली आणि दादा ती देत गेला. त्यामुळे माझं आणि त्याचं बॉन्डिंग कायम चांगलं होत गेलं. मी कधीही काही गोंधळ घातला तरी शशीदादा तो निस्तरून न्यायचा. त्यामुळे आमचा दोघांचा जोड तेवढा चांगला झाला आणि म्हणूनच मी कायम शशीदादाबरोबर सगळं शेअर करायचे. मी साहिलच्या प्रेमात पडले ही गोष्टसुद्धा मी मम्माला सांगण्या अगोदर शशीदादाला सांगितली. नंतर मी अमेरिकेला हे सगळं इथून सोडून निघून जातानासुद्धा सगळ्यात अगोदर शशीदादालाच तर सांगितलं होतं. त्याबरोबर पुढे ती आता सांगतच असते. इतक्यात त्या ठिकाणी आता मयुरीताई आलेली असते आणि मयुरी आता सांगत असते की तुम्हाला माहिती आहे का, माझ्या बाबतीतसुद्धा आत्या हेच घडलं आहे. मी सुद्धा एका गरीब घरातल्या मुलावर प्रेम केलं होतं आणि चांगला संसारही करून दाखवला, पण तरीसुद्धा माझ्या बाबतीतसुद्धा हेच घडलं आणि त्याची शिक्षा आजपर्यंत मी सुद्धा भोगते. त्याबरोबर रमा काकासुद्धा आता इरावती आत्याला सांगायला लागतो, इरावती, ज्यावेळेस तुझी वहिनी वारली त्यानंतर माझ्याही आयुष्यात एक चांगली मुलगी आली, मैत्रीण होती, पण तिला मी या घरात नाही घेऊन येऊ शकलो. तर आता इकडे लगेचच इरावती ही मयुरीला धीर देण्याचा प्रयत्न करते आणि मनातल्या मनात म्हणत असते, गप्प बसा खोटारड्यांनो, तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या आयुष्यातून माझं प्रेम कायमचं काढून टाकलं. आता बघा, हळूहळू तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यातून तुमची प्रेमाची माणसं मी कशी तोडून टाकते ते. रमा, तुला नाही जर तुझ्या कुटुंबापासून तोडला ना, तर मी नाव इरावती सांगणार नाही. त्याचबरोबर जसं त्या अक्षय आणि रमाला एकमेकापासून कायमचं दूर केलं, त्यांचं प्रेम संपवलं, तसंच तुमचंही संपवणार, असं ती म्हणत असते. त्याबरोबर आता रमा काका इरावती आत्याला हाक मारतो, इरा, त्याबरोबर काय झालं असंही तो विचारतो. इरावती म्हणते, नाही रे, काही नाही. आपल्या घरात ना एक पारदर्शक भिंत आहे, ज्या भिंतीमुळे कोणीच कोणापर्यंत पोहोचू शकत नाही आणि आपल्या हक्काच्या माणसांवर प्रेमही करू शकत नाही. तर आता या ठिकाणी साई आईला म्हणत असतो, माय काऊन तू असं केलं, काऊन नाही सांगितलं तू आम्हाला अक्षय भाऊजी इथे येऊन गेले ते. त्याबरोबर आता लगेचच इकडे साईची आई त्याला म्हणायला लागते, अरे मग मी काय त्यांना घाबरून राहिले की काय, त्यांना चांगलं खडसावून सांगितलं मी. तुम्हाला काही कळून नाही राहिलं, या पोट्टीले तुम्ही भुलून राहिला, ज्याला स्वतःची बायकोच ओळखता येत नाही तो कायचा नवरा. आणि ती पोट्टी, बापा काय पोट्टी येते, काय नाटकं करते, बापरे बापरे बापरे, म्हणजे महाबनेल पोरगी येते. मला तर काही कळूच नाही राहिलं तिचं, म्हणजे किती तिची नाटकं, मला लगेच चक्कर येऊन राहिली, काय काय बोलून राहिली ती पोट्टी ना. त्याबरोबर लगेचच आता इकडे साई सांगत असतो, नाही ग माय, या समध्यात अक्षय भाऊजींची काय चूक नाही. अगं ती माही आईच अशी नालायक पुट्टी, अगं एक नंबर बनेल पुट्टी येते. त्याबरोबर लगेचच इथे साईची आईसुद्धा सांगत असते, अरे बरोबर बोलून राहिला तू, ती लय बनेल पुट्टी आहे. आज मी स्वतः पाहिलं ना तिले, काय नाटकी करून दाखवत होती कार्टी. त्याबरोबर इकडे लगेचच भूषणदादा म्हणत असतात की अहो, आता त्या अक्षय भाऊजींची तरी काय चूक, त्यांना वाटते की ती गरोदर आहे, त्यामुळे ते तिची जास्त काळजी घेत आहेत. तर इकडे आता रमा म्हणायला लागते की नाही, आता जे काही करायचं आहे ना ते मीच करणार. आता
मीच करणार असं म्हटल्यावर साई तिला विचारायला लागतो, रमा नक्की तुमच्या डोक्यात तरी काय चालून राहिलं? तुम्ही असं काय बोलून राहिले आणि काय करून राहिला की तुम्हाला असं काहीतरी वाटायला? त्याबरोबर लगेचच आता रमा ही सांगत असते, मी काय करणार आहे आणि काय नाही हे तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच, पण आता हा पुढचा डाव मीच जिंकणार आणि मीच खेळणार. त्याबरोबर आता सगळ्यांनाच कळत नसतं की रमा नेमकं काय बोलते. रमा सांगते, मी मुकादमांच्या घरी राहायला जाणार. आता ही गोष्ट तर साईला अजिबात आवडत नाही. साई म्हणतो, काय बोलून राहिला तुम्ही? अहो त्या दिवशी ती बाई आपल्या घरी आली होती, ती काय बोलून गेली तुम्हाला लक्षात आहे ना? अहो त्या एवढ्याशा पोरीला तर मारायची धमकी देऊन गेली ती. मग आता तुमची काय बात आहे? नाही नाही नाही, तुम्ही तिकडे राहायला जायचं बोलताय, मला अजिबात पटून नाही राहिलं हे. त्याबरोबर रमा म्हणत असते, किती दिवस अजून ओझं बनून राहणार आहे मी तुम्हा सगळ्यांवरती? काहीतरी तर मला केलं पाहिजेच ना. त्याबरोबर आता इकडे साईची आई रमाला म्हणायला लागते की, हे बघ रमा, हां मला माहिती आहे मी जरा फडगळ आहे म्हणून पटकन बोलून जाते, फाटका आहे मावतोंड, पण याचा अर्थ असा नाही होत की मला काही प्रॉब्लेम आहे म्हणून. राय तू इथं, मनाने चांगली आहे तशी मी. आता आई असं म्हटल्याबरोबर रमा ही आता तिला सांगत असते, अहो काकू तुम्ही खूप चांगले आहात आणि मला ही गोष्ट माहितीसुद्धा आहे, पण म्हणून मी किती दिवस इथे राहू? आता नाही, आता मला काहीतरी तर केलंच पाहिजे. त्यामुळे आता मी जाणार आहे मुकर्दमांच्या घरी राहायला. तर सकाळ सकाळ अक्षय ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो. माही त्याला पटकन रुमाल आणून देते, त्याचा टिफिन आणून देते, त्याचा कोट आणून देते, वॉलेट आणून देते, घड्याळ आणून देते आणि त्याला म्हणते, चला सगळं दिलं आता तुम्ही निघा. अक्षय म्हणतो, अगं हो हो हो, किती घाई चालली आहे रमा तुझी? मी वेळेवर निघतो आहे ऑफिसला आणि लवकर तयारी करतो आहे अगं, मी हळूहळू जाऊ शकतो. त्याबरोबर माही म्हणायला लागते, अहो नाही कशाला, उगाच म्हणजे उशीर व्हायला नको ना तुम्हाला, म्हणून मी फक्त घाई करते. ऑफिसला वेळेवर पोहोचायला हवं की नाही? तुम्ही लवकर जाल तेव्हाच तर लवकर घरी परत याल ना, म्हणून म्हणते जा 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 तुम्ही लवकर जा. अक्षय म्हणतो, अगं मग त्यात काय एवढं, तसंही मी लवकर घरी येऊ शकतो आणि जर तुझी इच्छा असेल तर मग मी आज ऑफिसलाच जात नाही काय मग, असं म्हणत अक्षय तिथे टेबलावरती आता बसून घेतो. तर आता इकडे माहीला आठवतं रमाचं आणि तिचं झालेलं बोलणं. रमाने तिला सांगितलेलं असतं की माही आज मी राहायला मुकर्दमांच्या घरी येणार आहे, त्यामुळे गेस्ट रूम तयार ठेव. मला हव्या असलेल्या सगळ्या वस्तू तिथे असल्या पाहिजे. जर मला हव्या असलेल्या तिथे वस्तू नसल्या तर मग मात्र मी घरात येईन. मग पुढे काय होईल ते तुलासुद्धा माहितीच आहे चांगलं. तर आता माही इथे विचार करते, नाही नाही नाही, आज काही झालं तरी अक्षय घरी थांबून चालणार नाही. अक्षय घरी थांबला तर खूप मोठी गडबड होईल. माही अक्षयला म्हणत असते, अहो पण. तर दुसरीकडे आता शशिकांत मुकादम हे एकटेच गार्डनमध्ये आकाशाकडे बघत बसलेले असतात. आता इतक्यात इरावतीची नजर शशिकांतवरती पडते. इरावती नारळ पाणी घेऊन शशिकांत जवळ येते आणि दादा एकटाच असा वरती काय बघतोयस, हे घे असं म्हणते. शशिकांत मुकादम तू पी, मला नको असं म्हणतात आणि मग ते तिला सांगायला लागतात अगं काही नाही, जरा पावसाची वाट बघतोय. आता पावसाची वाट आणि शशिकांत मुकादम दोन्ही गोष्टी जरा विचित्र वाटत असल्या तरीसुद्धा ते पावसाची वाट बघतायत असं ते इरावतीला सांगतात. इरावतीसुद्धा ही गोष्ट मान्य करते आणि म्हणत असते, दादा अरे तू आणि पाऊस, नाही नाही ठीक आहे, पण त्या आकाशाला आणि पावसालाही वाटतंय की कोणीतरी वेगळीच व्यक्ती आमच्या समोर येऊन बसली. अरे दादा विसरतोयस का तू? पूर्वी कसलं हँडसम डॅशिंग होतास तू, पूर्वी किती वेगळा होतास तू आणि आता किती बदलला आहेस तू. पूर्वी तुझा एक आवाज जरी ऐकायला आला ना तरीसुद्धा धावत पळत आम्ही सगळेजण तुझ्यासमोर हजर असायचो. पूर्वी तुझी दहशत असायची सगळीकडे. 100 मुली तुझ्या नुसत्या मागे पुढे करत असायच्या. शशिकांत मुकादम म्हणतात, अजूनही तोच शशिकांत मुकादम आहे मी आणि आजही 100 मुली माझ्या मागे पुढे करतात. इरावती लगेचच त्याच्या मागे बघत म्हणते, नाही रे दादा, पण आता कोणी तुझ्या मागे दिसत नाही. शशिकांत मुकादम म्हणतात, वाघ पिंजऱ्यात राहिला याचा अर्थ असा होत नाही की तो पंजा मारायचं विसरतो. आणि काय आहे ना, सध्या मी माझ्या बायकोसाठी सगळं सोडलं आहे, बायकोसाठी बदललो आहे मी. त्याबरोबर लगेचच आता इकडे इरावती म्हणायला लागते, बायकोसाठी म्हणजे त्या सीमासाठी, म्हणजे सीमा वहिनीसाठी ना? बरं, तिच्यासाठी बदलण्यासारखं काय होतं रे पण तिच्यात? नाही म्हणजे बघ ना दादा, तू एवढा हँडसम डॅशिंग हुशार रुबाबदार होतास, मग तू त्या सीमा वहिनीबरोबर लग्न का केलंस रे? तिच्यात काय होतं तुला आवडण्यासारखं? तुला तर दुसरी कोणीही मुलगी आवडली असती की सहज. त्याबरोबर आता इकडे शशिकांत मुकादम तिला सांगायला लागतात, मला कुठली आवडली होती ती? बाबांनी जबरदस्तीने माझं लग्न तिच्याबरोबर लावून दिलं होतं, म्हणून लग्न करावं लागलं मला तिच्याबरोबर. त्याबरोबर लगेचच इरावती म्हणते, असू देत रे, पण कधी कधी आईवडिलांनी आपल्यासाठी घेतलेले निर्णय हे योग्य असतात, असू देत.
त्यानंतर आता इकडे पुन्हा ती शशिकांत मुकर्दमांना विचारते, दादा जर तुझ्या बाबतीत असं काही घडलं तर, म्हणजे तुला आपल्या कुटुंबासाठी जर असा काही निर्णय घ्यावा लागला तर तू घेशील? नाही म्हणजे बघ ना, आता ममाने सुद्धा निर्णय घेतलाच की आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घरातल्यांसाठी तिने रमाला या घराच्या बाहेर काढलं आणि रमाच्या ऐवजी माहीला या घरामध्ये आणलं, माहीला रमाची जागा दिली. तसं काही तुला जमेल? त्याबरोबर पुढे ती हेही सांगत असते, मला आणि साहिलला सुद्धा ममाने म्हणूनच वेगळं केलं ना, तू घेऊ शकशील तसा काहीतरी निर्णय आपल्या कुटुंबियांसाठी? त्याबरोबर शशिकांत मुकर्दम म्हणतात की वाघ जरी घरात राहिला तरीसुद्धा तो वाघच असतो, त्याला जे करायचं आहे तो करतोच. त्याबरोबर लगेचच आता नारळ पाणी शशिकांत मुकर्दमांच्या हातात देत इरावती म्हणत असते, दादा पण एकदा का वाघाने शेळीचं कातडं पांघरलं ना की लोक वाघाला सुद्धा शेळी समजायला लागतात आणि मग वाघाकडे सुद्धा लोकांचं दुर्लक्ष व्हायला लागतं. आता इरावतीने असं म्हटल्याबरोबर शशिकांत मुकर्दम नारळ पाणी प्यायला लागतात, पण नारळ पाण्यामध्ये पाणीच नसतं. शशिकांत मुकर्दम रागाने ते खाली टाकून देतात. त्याबरोबर इरावती हसते आणि म्हणते, अगदी असंच. कळलं ना तुला नेमकं मला काय सांगायचं होतं ते? मित्रांनो, थोडक्यात आपण जर नोटीस केलं ना तर इरावती काय करते, हळूहळू ती प्रत्येकाच्या मनामधून खरं काय आहे ते जाणून घेण्याचाच फक्त आधी प्रयत्न करते. तर दुसरीकडे आता माही ही अक्षयला म्हणत असते, अहो असं काय करताय तुम्ही, ऑफिसला जा ना, ऑफिसला नको जाऊ. नाही 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 अजिबात नाही, तुम्ही ऑफिसला जा बरं, मला माहिती आहे सध्या ऑफिसमध्ये खूप टेन्शन आहे, ते तुम्ही जा कामावरती. अक्षय म्हणतो, रमा अगं त्यात काय एवढं, ऑफिस आहे, काम आहे, टेन्शन तर असणार. त्याबरोबर माही म्हणते, नाही हो पण ऑफिसला जायला हवं, तुम्ही आता जा बरं ऑफिसला. आणि तसंही तुम्ही ऑफिसला न जाऊन कसं चालेल, पुढेही तसंही तुम्हाला खूप सुट्ट्या घ्यायच्या आहेत, आता नको सुट्ट्या, आता तुम्ही ऑफिसला जा. त्याबरोबर अक्षय म्हणतो, रमा अगं आपलं स्वतःचं ऑफिस आहे, ते मी घेऊ शकतो नंतरही सुट्ट्या. त्याबरोबर ती म्हणते, पण नाही नको, सारखं सारखं काय आहे, तुम्ही जा बरं आता ऑफिसला, जा ना तुम्ही. त्याबरोबर ती आता अक्षयला बळजबरीने त्याला जायचं नसतानाही ऑफिसला पाठवून देत असते. आता अक्षय हा रमाला बाय करतो, रमा ही अक्षयला बाय करते. रमा कसली, माही अक्षयला बाय करते. अक्षय बिचारा तिकडनं निघून जातो, त्याला या सगळ्या गोष्टींची किंचितही जाणीव नाही आहे की तो एवढे दिवस रमा म्हणून माहीबरोबर संसार करतोय. तर इकडे आता माही म्हणायला लागते की आता ही रमा येणार आहे म्हणजे मला सगळी तयारी करून ठेवायची, मी हिची अट मान्य करून काही चूक तर केलेली नाही आहे ना. खरं तर माहीला या गोष्टीचा अंदाजच नाही आहे की तिने केवढी मोठी चूक केली आहे. कारण दोन प्रेम करणाऱ्या व्यक्ती जर एका ठिकाणी राहत असतील किंवा त्या दूर जरी राहत असतील तरी त्या शेवटी एकत्र येतातच. ही गोष्ट अजून माहीला माहीत नाही आहे, कारण तिला प्रेमाची ताकद माहीत नाही आहे, तिला प्रेम मिळवायचं आहे. तर दुसरीकडे रमा ही आत्ता जायला निघालेली आहे फायनली मुकर्दमांच्या घरी राहायला. तर आता साई तिला म्हणत असतो, रमा तुम्ही राहायला तर जाताय तिकडे, पण तुमच्या कामाचं कसं होईल, तुम्ही तिकडून काम कसं कराल, तुम्हाला तिकडे चिवडा वगैरे सगळं बनवता कसं येईल. त्यावर रमा म्हणते, साई काळजी नका करू, मी सगळं मॅनेज करेन तिथे, आणि भूषणदादा आहेत ना ते माझी मदत करतील, ह्या सगळ्यात काम तर करावंच लागेल ना मला. त्याबरोबर साई म्हणत असतो, रमा एक गोष्ट लक्षात ठेवा, तिकडे जर तुम्हाला काही अडचण आली किंवा काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही मला कॉल करा, मला सांगा तुम्ही. त्याबरोबर रमा म्हणते, हो नक्की सांगेन. त्याबरोबर साईची आई रमाला म्हणायला लागते, काळजी घे. त्यावर रमा ही त्यांना म्हणत असते, काकू जर माझं काही चुकलं मागलं असेल, कधी काही वेडंवाकडं निघून गेलं असेल तर मला माफ करा, माफी मागते तुमची. त्याबरोबर लगेचच ती म्हणायला लागते, हो त्रास तर तू खूप दिलायस, पण अगं जीवसुद्धा तेवढाच लावलास ना, सांभाळून राहा, काळजी घे तुझीसुद्धा आणि पोटातल्या बाळाचीसुद्धा. आता वातावरण हे भावूक व्हायला लागतं. त्याबरोबर पटकन भूषणदादा म्हणतो, चला चला उशीर होतोय, चला साई भाऊ निघतो काय. त्याबरोबर साई त्याला हात करतो आणि मग रमा ही साईला सांगते, काळजी घ्या तुम्हीसुद्धा. आणि मग ती तिकडनं आता भूषणदादाबरोबर निघून गेलेली असते. काहीही आणि कितीही बघायला गेलं तरी साईने रमावरती खरं प्रेम केलेलं असतं. त्यामुळे रमा ही साईपासून दूर जात असताना साईला या गोष्टीचा थोडा तरी त्रास हा होतच असतो आणि रमासाठी तो किती काय करतोय हे तर आपण सगळे सध्या पाहतोयच. तर दुसरीकडे इरावती निवांत कॉफी पित असते आणि माही ही इरावतीच्या खोलीत फेऱ्या मारत म्हणत असते, इरावती अगं तू एवढी शांत कशी काय असू शकतेस, तुला टेन्शन नाही येत आहे का, अगं ती रमा परत येणार आहे, मग आपण तिची व्यवस्था कशी करणार आहोत, तिला गेस्ट रूमपर्यंत आपण कसं घेऊन जाणार आहोत, कसं करायचं आहे सगळं. त्याबरोबर इरावती म्हणत असते, कोणाला कळणार तर नाही ती घरात आल्याचं, पण तू एवढ्या मोठ्याने बोललीस ना तर तिला ऐकायला जाऊन मात्र कोणाला तरी नक्की कळेल, आणि काळजी नको करूस, होईल काहीतरी.
आणि काय प्रश्न विचारलास तू? त्यावर माही म्हणते, रमाला गेस्ट रूमपर्यंत कसं घेऊन जायचं? त्याबरोबर लगेचच आता इरावती उठून उभी राहते आणि माहीच्या डोक्यावरती पदर ठेवते. आता माहीच्या डोक्यावरती तिने पदर ठेवल्यावर पुढे ती तिला सांगत असते, असं घेऊन जायचं. माही म्हणते, अरे वाव, ही तर खरंच खूप ब्रिलियंट आयडिया आहे, गुड आयडिया. पण नाही, नको. तुला माहिती आहे, ज्यावेळेस मी पहिल्यांदा या घरात आले होते ना, त्यावेळेस मलासुद्धा असंच आणलं होतं नयनाने आणि घरातल्या सगळ्यांना सांगितलं होतं की मी मेड आहे म्हणून. पण त्यावेळेस मी तर काही बोलले नव्हते. पण आता रमा जर काही बोलली तर केवढा मोठा प्रॉब्लेम होईल. नाही, नको, हा प्लॅन नको. त्याबरोबर लगेचच इरावती म्हणते, हा प्लॅन नको? मग आता मला दुसरं काही सुचत नाही. माही, तू एक काम कर, तू ना फेऱ्या मारत राहा. तू फेऱ्या मारत राहिलीस ना की मला आपोआप पुढे काय करायचं ते सुचून जाईल. तू फेऱ्या मार बरं. माही फेऱ्या मारायला लागते आणि मग इरावती म्हणते, सुचलं. आणि ती इरावतीला तिचा प्लॅन सांगते. आणि मग आता या दोघींनीही मस्त भन्नाट प्लॅन केलेला असतो रमाला गेस्ट हाऊसपर्यंत आणण्याचा. तर इकडे अक्षय हा घरी आलेला असतो. तर रमा ही आत्ता घरी आलेली असते आणि ती आता इरावती आणि माही दोघींनाही विचारत असते, मला हवे असलेल्या सर्व वस्तू का आहेत ना इथे? सगळी सोय केली आहेत ना व्यवस्थित? त्यावर आता इरावती रमासमोर हात जोडत म्हणते, हो ग बाई, हो, तू सांगितलेल्या सगळ्या वस्तू आहेत इथे. सगळी व्यवस्थित सोय करून ठेवली आहे तुझी. हां, समजलं ना? त्याबरोबर लगेचच रमा म्हणत असते, ठीक आहे, पण एक गोष्टीची कमी आहे इथे. त्याबरोबर त्या विचारतात, कसली? रमा सांगते, इथे माझा आणि यांचा फोटो नाही आहे, तो असायला हवा. तर आता दुसरीकडे अक्षय हा लवकर घरी आलेला असतो आणि तो आता रमा अशा माहीला हाका मारत असतो. आता अक्षयचा आवाज ऐकून इरावती आणि माही या दोघीही घाबरतात. अक्षय एवढ्या लवकर इकडे कसा काय आला असं त्या म्हणत असतात. तर दुसरीकडे आपल्या नवऱ्याचा अक्षयचा आवाज ऐकल्याच्या नंतर रमाला खूप जास्त छान वाटत असतं, भारी वाटत असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ तर मित्रांनो इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. आता प्रेम कशा पद्धतीने प्रेमाला खेचणार, अर्थात खरं प्रेम खऱ्या प्रेमाला कसं खेचणार हे जाणून घेण्यासाठी आपल्या रोजच्या व्हिडिओ रोज नक्की पाहत चला. माहीचं सुद्धा अक्षयवरती प्रेम आहे, पण ते एकतर्फी. त्यामुळे ते प्रेम काही अक्षयला स्वतःमध्ये खेचून घेऊ शकत नाही. कारण प्रेम जरी व्यक्तीचं असलं तरीसुद्धा सपोर्ट हा दोन्ही बाजूने तेवढाच असावा लागतो, तेव्हाच प्रेम सक्सेसफुल होतं. आणि ते माही आणि अक्षयच्या बाबतीत जरी खरं नसलं तरी रमा आणि अक्षयच्या बाबतीत मात्र खरं आहे. रमा आणि अक्षय दोघांचंही एकमेकांवरती तितकंच प्रेम आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.